अगं तुला आमची माप काढायचा काय सुद्धा संबंध नाही। मी दिराच्या जीवा उड्या मारू नाही तर नवऱ्याच्या जीवा उड्या मारू। तुला काय माराय कोण नको म्हणत नाही। तुला काय आम्ही घर सोडून निघून जा म्हणलो नाही। आता पोटात दुखतंय तिथं जाऊन तुझ्या, एवढं तुझ्या पोटात दुखतंय तर की माघारी मग माझ्या ईर्ष्या तू उड्या मारून दाव तुझ्या नवऱ्याच्या दिराच्या का नको म्हणती मी। तुझ्यासारखी माप तर मी कधी काढली नाही ती की होय बाबा हिनं जीवा उड्या मारल्या म्हणून। अंगी नाही करणी मला म्हणा तरणी ही तुझं हाय चालू। आपल्याच्यानं काय होत नाही, कुणासाठी काय होत नाही आणि दुसरी करायला लागली का ती पोटात दुखतंय। मी हळदी कुंकाचं निमित्त करून जात कशात जाऊ, तुला काय पडलं एवढं? आणि मी गेलतीच सकाळ सकाळ हळदी कुंकाला जायचं होतं मला, पण मी का बरं सगळ्या गोष्टी तुला का सांगू? लगेच त्यात बघून पुढे लेक्चर तिथलं टॉर्चर करावी। चांगल्या कामाला जाताना तुझा कुठेतरी मला सराप लागावी। तुझ्या पोटात दुखणारच की। अजून मला फिक्स माहित नव्हतं बक्षीस मिळतंय का नाही मिळतंय, या मिळणार एवढं त्यांनी सांगितलं फोनवर। म्हणजे तू माझ्याबद्दल वाईट चित आहे, ह्यांना बक्षीस मिळून चालले त्या नाही ना, ह्यांना मिळूच नाही। आणि मी हळदी कुंकालाच गेलती सकाळ सकाळ, पण एवढी तयार झालती म्हणल्यावर तुला कळलं त्यात तू हुशार आहेस बाया। हळदी कुंकाला जाताना एवढा आपण काय भारीतली साडी बिडी घालून जात नाही, साध्या सिंपल साड्या घालून इथल्या इथं गावातल्या गावात जातो। आणि तू म्हणलीस सकाळी एवढी तयार होऊन दुधाला जातोय का? आणि त्यात एक मेन गोष्ट झाली की ह्यांनी पण तयार झालं तर मी पण झालती, कारण मला त्यांनी हळदी कुंकाला सोडला तिथंच 2 मिनिटं थांबले तिथनंच आम्ही गेलो लगेच। आमची वाट बघत एक जण थांबलं होतं ठिकाणची जायसाठी। तुझ्या पोटात आज समजलं तुला तरी तुझ्या पोटात दुखायला लागलं, ती काल सकाळी समज असतं की दुखलं असतं तुझ्या पोटात। काय दीदीने मारलं काय? जा तू हिला बाहेर खेळायला घेऊन जा, गुड्यापाशी घेऊन जा, गुड्या मनाकडे जाऊ तुझ्याकडे येते पप्पाकडे जा। फोन कसला गाण्याचा फोन आणलेला जत्रेत ना त्या वाजवाय तिला गाणं गाणं हो बरोबर जा। म्हणजे हिला एवढं बघवत नाही माणसांचं, आपल्या स्वतःच्या माणसाचं घरातल्या त्यांच्याबद्दल एवढा वाईट विचार। म्हणते आता 5-5.5 हजार आलेत ना, ते आता अजून 40,000 रुपये घाल आणि दिराला माझ्या ईर्ष्यू मोबाईल घेऊन दाव। अगं एवढं हातरून बघून पाय पसरवतो माणसाने, रिन करून सण करायची सवय नाही आम्हाला आणि दिराला बी माझ्या नाही। एक गुण नाही तुझ्यातला, एकही गुण भाऊजीच्यात नाही, एकही गुण तुझ्यातला भाऊजीच्यात नाही। एक वेळेस तू भाग पडते त्यांना, काहीतरी त्यांच्या मनात फितवती, त्यावेळेस कळत न कळत भाऊजी बी काहीतरी बोलला असतील वाईट साईड। मोठा धीर आहे बोला नका, पण तू तर मर्यादाच पार केल्या। घरातनं बाहेर हाकलून दिलं, इथपर्यंत तू गेली। म्हणजे तुला भाऊजी आमच्याशी गोड बोलते ती तुला बघवणार, तुला काय वाटतंय त्या नवरा बायकोला माझा नवरा गोड बोलतोय आणि बायको हिंडते त्याचं काय पडलंच नाही। अगं त्यांनी सुद्धा तुझ्या लई नवण्या केल्या, पूजा ये ग गेलेल्या रस्त्यानं ये, पाखरांनी लांब भरारी घ्यायची नाही, तुला लई काय काय उदाहरणं दिले ती तुझ्या लक्षात हाय ती का नाही ती काय मला माहित नाही। लई हिनवण्या केल्या नवऱ्याच्या परीनं, त्यांनी जास्त हिनवण्या केल्या तुझ्या, पण तू ऐकलं नाही, तो नवऱ्याला मान दिला नाही आणि आता नवऱ्याकडून अपेक्षा करते माझ्याकडे या, आपण इकडे राहू व्यवस्थित चांगलं, मी तुम्हाला मोबाईल घेऊन देते। अगं तू काय घेऊन देणार आहेस मोबाईल? हुता ती मोबाईल इसकावून घेऊन गेलीस नवऱ्यापासला, तू मोबाईल घेऊन द्यायचीस मी? तुला जायचं होतं घर सोडून, लेकरं दिली नाही ती, पण मोबाईल घेऊन जायचं कसं कळलं ग? का तुला यायचं नव्हतं माघारी ना, म्हणून तू मोबाईल घेऊन गेली? आमची फजिती उठवायची होती, तिथनं आम्हाला तुला टॉर्चर करायचं होतं, आम्हाला हिनवायचं होतं। मी कशी जगती, मी कशी राहती, रुबाब तुझा, रुबाब ती दाखवण्यापुरता आहे तुझा। काय हाल उठतेत ना तुझं, मला विचार की तू कशाला उगा सावळ गोंड करतीयस? मनात तर लय वेदना होते तुझ्या, पण उगा चेहरा माझं काय नाही, मी अशी जगीन तशी जगीन,
काम करून जगीन, ह्यांना इंगाच दाखवीन. अगे झालं की एकदा झालं, दोनदा झालं, महिना झालं तुझं हीच पुती पुरा नाही. महिना झालं महिना. लेकरा बाळांपासून नवऱ्यापासून तू लांब आहे. आमचा तर विषय सोड. आम्ही तुझ्यासाठी काय पाला पाचोळा या. मीच तुला समजत होती की ताई मला लय जवळची समजतीये, मला बारकी बहीण समजतीये, मला काहीतरी दर्जा देते. काय नाही, ती वळणाचं पाणी वळणावरच जातं म्हणते ती ना, ती बरोबर आहे. एक वेळेस दिराला माया येईल का त्यांचा भाव आहे तो सका रक्ताचा, आणि त्यांच्यापासून तू त्यांना तोडवण्याचा प्रयत्न करती. त्यांना ठेच लागली तर त्यांना वेदना होईल, आणि त्यांना ठेच लागली तर त्यांना वेदना होईल. दोघं भाऊ भाऊ आहे ती, एकामेकाच्या पाठीवर आले ती. तू किती जरी त्यांना फितवण्याचा प्रयत्न केला तरी तुटत नाही ती. किती बी वाईट साईड भरवण्याचा प्रयत्न करतो मनात. तुला काय वाटतं म्हणती, शेवटी बायको ती बायको असती, भाव कुणाचा नसतो. अगं नातं जपलं ना, भावा भावाचं नातं काय असतं तुला सांगायची गरज नाही. लय उदाहरण आहे ती अशी आसपास आपल्या नातेवाईकाच्यातनी. गावात आहे ती. भाऊ भाऊ म्हातार झाला, त्यांना नातवंड आली, तरी एकत्रित फॅमिली आहे, ती टिकवावी लागते का? तुझ्यासारखं एकीनं इकडं वडलं, दुसरीनं तिकडं वडल्यावर बरी टिकणार आहे. समजून घ्यायला लागतं, आणि त्यांच्या घरातल्या बायका चांगल्या लागते ते. आणि ते बरोबर म्हणते ती माणसं, त्यांचं बी काय चुकत नाही. बायकांमुळे घरात भांडणं लागते ती भावाभावाची. ह्याच्या बायकोनं आपल्या बायकोला सांगितलं, हा ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, झालं बायकांचं ऐकून नवरं लगे भांडते. पण ही भाऊ भाव असं नाही. तर एक चुकी होती, चुकी कुणाच्या हातनं होत नाही, पण सावरण्याची चुकी त्याला सुद्धा काळीज लागतं सुपावानी मोठं. आणि मोठ्या मनानं माफ कराय भावा भावाला. भले बारक्याच्या हातनं चुकी होती नाही तर मोठ्याच्या होती. बारक मोठा असा दर्जा देत नाही ती, पण तुला लय मोठीपणा मिरवायचं याड. अजून सकट भाऊजी ह्यांना म्हणलं नाही तर मी तुझा मोठा भाव आहे. तात्या मी तुझा मोठा भाव आहे, मी समजा कारभार बघतो, तुझं नाव राख. अगं तसं त्यांना भावाचं कळतंय ना, भाव आपला कुठल्या कामाचा आहे, आपण कुठलं काम करू शकतो, भाव कुठला करू शकतो. आणि तू म्हणते ना ह्यांना हिंडायचं याड आहे. त्यांनी एक एक वेळेस तुझ्यासाठी गाडी हातात देऊन बघितली. भाऊजाई उद्या म्हणाय नको माझ्या नवऱ्याला गाडीवरची कामं लावत नाही, आणि तुला काय माहिती नाही असं नाही. ऍक्सिडेंट किती मोठा झाला, डांबरीवरनं खाली झाडात जाऊन गाडी बसली होती, हात पाय मोडता मोडता वाचलं. का तर उकिरडा होता एका माणसाचं त्यात पडलं म्हणून. आणि तुला तेवढी सवय असेल नवऱ्याचा जीव धोक्यात घालायची, तर तू काय का म्हणीनच भाऊजीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू, तू जरी त्यांची साथ सोडलीस तरी. आणि तुला अजून पण म्हणतोय साथ सोडू नको नवऱ्याची, परपंचात 3-3दा नाही. कुठल्या ह्या म्हणजे आता लग्नाची गाठ म्हणजे संसाराची गाठ वरनं देवा घरनं बांधलेली असती, आणि ती निभावायला लय कष्ट लागतं, तोडायला एक क्षण लागतो. डोक्यात ठेवा अजून पण तू लेकरं आहे ती सोन्यासारखी. पोरगी आहे 5-6 वर्षाची, पोरगा आहे 2-3 वर्षाचं. काय देवाचं तुला कमी आहे ग? एवढ्या किरकोळ कारणावरनं भांडणं करतीये. काय नवऱ्याचा पान उतारा करती, दिराचा पान उतारा करती, जावचा करती. दीर मानानं लहान असला तुझ्यापेक्षा, तर तुझ्यापेक्षा 10 पावसाळं दिरानं जास्त खाल्ले तर विसरू नकोस. 10 पावसाळं कशाला म्हणते ती? आणि मग तुला कुणाचा पान उतारा करायचा त्याचा कर बाया. तू आज आमचा करते, उद्या तुझ्या आई वडिलांचा कराय तू कमी करणार नाही.